आणि आता थेट ठाण्यामध्ये जाणार आहोत। आनंद दिघे यांच्या शक्तीस्थळावर राजन विचारे पोहोचलेले आहेत आणि तिथे घोषणाबाजी देखील सुरू आहे। तर शक्तीस्थळावर राजन विचारे हे दाखल झालेले आहेत। आज आनंद दिघे यांची जयंती आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विशाल पाटील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। विशाल, प्राजक्ता, आज आनंद दिघे यांची जयंती आहे आणि ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे हे शक्तीस्थळ या ठिकाणी आनंद दिघे यांना अभिवादन करण्यासाठी पोहोचलेले आहेत। मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांसोबत ते पोहोचलेले आहेत। खरतर ते चालत शक्तीस्थळापर्यंत पोहोचलेले आहेत। आता त्यांनी आनंद दिघे यांच्या शक्तीस्थळ जे आहे इथे येऊन त्यांनी अभिवादन केलेलं आहे। यानंतर ते आनंद आश्रम जे आहे त्या ठिकाणी सुद्धा श्रद्धांजली वाहण्यासाठी जे ते जाणार आहेत। एकंदरीत जर पाहायला गेलं तर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडनं मोठी घोषणाबाजी जी आहे ती या ठिकाणी केली जाते। आता पायी जे आहेत हे आनंद आश्रम या ठिकाणी सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी जे आहेत हे राजन विचारे यांच्यासोबत जाणार आहेत। त्यामुळे आज ठाण्यात एक शक्ती प्रदर्शन जे आहे हे दोन्ही गटांकडनं झालेलं आपल्याला पाहायला मिळते। सकाळपासूनच ते शक्ती प्रदर्शन जे आहे हे सुरू आहे। त्याचंच आता मोठ्या संख्येच्या कार्यकर्त्यांनी जे आहेत ते शक्तीस्थळापर्यंत घेऊन आलेले आहेत। यानंतर आनंद आश्रम या ठिकाणी गेल्यानंतर त्या ठिकाणी सुद्धा अशाच पद्धतीची मोठी घोषणाबाजी जी आहे ती होण्याची शक्यता आहे। प्राजक्ता, बरं विशाल, आज आनंद दिघे यांची जयंती आहे। दोन्ही पक्षांकडून वेगवेगळ्या पद्धतीने जयंती साजरी करण्यात येते। सध्या राजन विचारे यांच्यासोबत नेमकं कोण कोण उपस्थित आहे, काय तिथे वातावरण आहे? प्राजक्ता, राजन विचारे यांच्यासोबत ठाण्यातील जे महत्वाचे पदाधिकारी आहेत हे राजन विचारे यांच्या सोबत आहेत। त्याचबरोबर महिला पदाधिकारी सुद्धा आहेत, या सुद्धा मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। आणि एकंदरीत जर पाहायला गेलं तर आज जयंती निमित्त वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन जे आहे हे केलं जात आहे आणि याच्यातच शक्ती प्रदर्शन जे आहे हे दोन्ही गटांकडनं केलं जातं असं आपल्याला पाहायला मिळतंय। त्यामुळे आज ठाण्यामध्ये होर्डिंगच्या माध्यमातून असेल किंवा कार्यकर्त्यांच्या गर्दींच्या माध्यमातून असेल एक मोठं शक्ती प्रदर्शन जे आहे हे आनंद दिघे यांच्या जयंतीनिमित्त ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्याकडनं केलेलं आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे आज शक्तीस्थळावरती मोठ्या संख्येनं खासदार राजन विचारे जे आहेत हे कार्यकर्त्यांना घेऊन आले। बरं विशाल, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार राजन विचारे हे शक्तीस्थळावर अभिवादन करण्यासाठी पोहोचलेले आहेत। ठाण्यातली ही दृश्य, आज आनंद दिघे यांची जयंती आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर राजन विचारे यांनी शक्तीस्थळावर उपस्थिती लावून अभिवादन केलेलं आहे। मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते देखील इथे उपस्थित आहेत। महिला कार्यकर्त्यांचा देखील सहभाग तितकाच मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतोय। इथे जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आलेली आहे। ठाण्यातली ही दृश्य आपण पाहतोय ते यावर्षी उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि बाळासाहेबांची शिवसेना या दोन्ही पक्षांकडून विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। कारण आज आनंद दिघे यांची जयंती आहे आणि सध्या शक्तीस्थळावर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार राजन विचारे हे दाखल झालेले आहेत। राजन विचारे यांनी शक्तीस्थळावर येत अभिवादन केलेलं आहे।